नमस्कार. आज दुपारी आपण मांडवगण फराटा येथील रात्रीचा हा खेळ चाले ह्या विषयावरती आपण या रातोरात पडलेल्या प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता कोणताही लेखी अर्ज न करता रातोरात इटपरी संबंधित कोणी व्यक्तीने मांडलेले आहे. मांडवगण फराटा येथे असं धाडस करताना मात्र ग्रामपंचायत प्रशासनातील कोणी सदस्याचा याला छुपा आशीर्वाद तर नाही ना, अशी चर्चा सध्या मांडवगण फराटामध्ये सुरू झालेली आहे. याचं कारणही तसंच आहे की मांडवगण फराटा ग्रामपंचायतकडे अनेक जणांचे 2010 नंतरचे अर्ज आहेत जागा मिळावी म्हणून व्यवसायासाठी, आणि त्यानंतर 200-300 या ठिकाणच्या ज्या गाळ्या टपरे पाडलेल्या आहेत त्यापैकी तर कोणी टाकू शकत नाही. मग हा धाडस करणारा कोणी आहे हा अद्याप कोणालाही माहिती नाही. त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते हिरालाल भोसले यांची प्रतिक्रिया आपण घेत आहोत. नमस्कार. मी वंचित भाषेपारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ता हिरालाल भोसले बोलतो. सांगायचं विशेष म्हणजे रात्रीचं हा खेळ चाले, म्हणजे काल रात्रीला ही टपरी घेऊन पडली, परंतु याच्याकडे प्रशासनाचा डोळे झाकपणा होतोय. सांगायचा उद्देश असा आहे की 2010 साली आमच्यासारख्या असंख्य तरुणांनी ग्रामपंचायतीची टपरी मिळावी म्हणून आम्ही अर्ज केले होते. त्याच्या अगोदरही आम्ही माशाचे धंदे करत होतो, रस्त्याला बसत होतो. त्यांच्या टपऱ्या पाडल्यानंतर त्या गाळेधारकांना आजही पुन्हा गाळा मिळाला नाही. त्यांनी ते गाळे न मिळाल्यामुळे खाजगी गाळे ज्याचं भाडं 10 ते 5 हजार रुपये असू शकतं अशा पद्धतीचे गाळे करून ते आपले व्यवसाय कसतरी करत आहेत. सांगायचं विषय असं की ही टपरी रात्रीला येऊन पडली, मग यामागं कोणता ग्रामपंचायत सदस्य आहे की सरपंच आहे, नेमकं कोण आहे की फक्त त्यांच्या आदेशानेच हा रात्रीचा हा खेळ चाले? तो फक्त सामान्य नागरिकांसाठी त्यांचा नियम कायदा लागू आहे, मात्र यांच्यासाठी नाही. भरपूर विषय आहेत सांगण्यासारखे की ग्रामपंचायतच्या नाकावर टिचून हा रात्रीच खेळ चालतो. त्याकडे डोळे झाकपणा होतो, प्रशासन त्याकडे डोळे झाकपणा करते, कोणी उत्तर उरवडीचे देते. आजही आम्ही फोन करून विचारला असतं ग्रामसेवकाला विचारलं की बाबा हे काय चाललं आहे, तर तो म्हणाला आम्हाला याच्याविषयी काही कल्पना नाही. म्हणून मला असं म्हणायचं आहे की जर असं कोणाच्या आशीर्वादाने जर हा खेळ चालू असेल तर का उद्या माझ्या फासेपारधी समाज बांधवांचे, भिल्ल बांधवांचे माशाचे गाळे टपरे इथं पडू नयेत असं मला वाटतं. प्रशासनाने किंवा ह्या महाभागाने ग्रामपंचायत प्रशासनाला किंवा PWDला काही पाठपुरावा केला आहे का? केला असेल तर ठीक आहे, नसेल केला तर ग्रामपंचायतीने का कारवाई करू नये, ही टपरी का जप्त करू नये? एवढंच मला म्हणायचं आहे. भेदभावाची भूमिका ग्रामपंचायतीने करू नये ही विनंती.